नमस्कार मंडळी. गरमागरम आणि बाहेर मिळतात तसे मोमोज खाण्याची तुमचीही खूप इच्छा होते का? मग बाहेर कशाला जायचं? आज आपण सोप्या पद्धतीने घरच्या घरी हेच टेस्टी मोमोज बनवणार आहोत. सर्वात आधी आपण इथे मोमोजचं कोटिंग बनवून घेऊयात. यासाठी मी इथे 2 वाट्या मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे 2 वाट्या मैद्याचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ मी एका भांड्यात काढून घेते. पीठ मळताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, पीठ खूप घट्टही नाही मळायचं आणि खूप जास्त सैलही नाही करायचं. अगदी नेहमी आपण चपातीसाठी किंवा पुऱ्यांसाठी जसं मऊसर पीठ मळतो तसंच हे पीठ आपल्याला करायचं आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया. सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं एकत्र करून घेऊया आणि मग हाताच्या मदतीने 2 ते 3 मिनिट हे पीठ छान दाबून मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले मोमोज अगदी मऊ आणि छान तयार होतील. हे बघा, आपलं पीठ आता अगदी परफेक्ट मळून तयार झालेलं आहे. आता वळूया आपल्या चमचमीत स्टफिंगकडे. त्यासाठी मी इथे आलं, भरपूर कांदे आणि फ्रेश पत्ताकोबी घेतली आहे. सुरुवातीला हे आलं किसणीने छान बारीक किसून घेऊया, म्हणजे मोमोजमध्ये त्याचा मस्त फ्लेवर येईल. इथे मी 5 ते 6 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेते. मोमोजच्या स्टफिंगमध्ये असा बारीक चिरलेला कांदा आला की मोमोज आतून एकदम ज्युसी होतात. हे चिरलेले कांदे एका मोठ्या परातीत काढून घेऊया. त्यानंतर पत्ताकोबी सुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे. पण जर तुम्हाला हाताने बारीक कोबी चिरायला वेळ लागत असेल तर ही एक सोपी ट्रिक वापरा. कापलेली कोबी मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्या आणि मिक्सर सलग न फिरवता प्लस मोडवर 2 ते 3 वेळा ऑन ऑफ करून फिरवून घ्या. बघा, अगदी 1 मिनिटात हॉटेलसारखी बारीक किसलेली कोबी तयार आहे. आता या कोबीमध्ये आपण 1 चमचा मीठ घालून छान मिक्स करून घेऊया. मीठ घातल्यामुळे कोबीला जे काही अतिरिक्त पाणी सुटणार असेल ते सहज बाहेर पडते. आता यामध्ये मीठ छान मिक्स झालेलं आहे, तर आपण हे 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवूयात. कांदा कापल्यानंतर त्याच्या पुढचा जो टणक आणि घट्ट भाग असतो तो नेहमी कापून बाजूला काढून टाकायचा. तो स्टफिंगमध्ये अजिबात मिक्स करायचा नाही. हा भाग मोमोजच्या स्टफिंगमध्ये राहिला तर तो नीट शिजतही नाही आणि खाताना दाताखाली आला की त्याची चवही बिघडते. आता सर्वात महत्त्वाची स्टेप, मिठाने पाणी सोडलेली कोबी हातामध्ये गच्च धरून त्यातलं सगळं पाणी पिळून काढायचं आहे. जर कोबीत पाणी राहिलं तर मोमोज लाटताना फाटू शकतात किंवा शिजल्यावर पचपचित होतात. त्यामुळं हे पाणी पूर्णपणे काढून घ्या. पाणी पिळून घेतलेली कोबी आता कांद्यामध्ये घालूया. सोबतच आपण आधी किसलेलं आलं ते यामध्ये मिक्स करून घेऊया. आलं चांगलं यामध्ये मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार थोडं अजून मीठ टाकून घेऊयात. आणि आता यामध्ये 1 चमचा तेल घालूया. तेल घातल्यामुळे स्टफिंग आतून ड्राय होत नाही. हे सगळं हाताने एकजीव करून मळून घेऊया. हे मिक्सचर मळताना मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच मळून घ्या. त्यामुळे आल्याची जी चव आहे ती त्यामध्ये छान उतरते. आपलं स्टफिंग तयार आहे. आता भिजवलेल्या पिठाचे लहान लहान गोळे करून घेऊया. कोरडं पीठ लावून एकदम पातळ आणि गोल पारी लाटायचे आहे. कडा शक्य तितक्या पातळ लाटा, म्हणजे मोमोज खाताना पिठाचा गोळा लागणार नाही. आता मध्यभागी भरपूर स्टफिंग भरूया. आता मोमोजला शेप कसा द्यायचा ते अगदी लक्ष देऊन बघा. सर्वात आधी ही तयार छोटी लाटी हातावर किंवा पोळपाटावर ठेवून घ्या. एका बाजूने पिठाला चिमटीत धरून लहान लहान घड्या घालत जायचं आहे. व्हिडिओमध्ये नीट बघा.
आता या सर्व कडा हाताने थोड्या दाबून अगदी नीट लॉक करून घ्या, जेणेकरून वाफवताना किंवा शिजवताना मोमोज फुटणार नाहीत आणि आतलं स्टफिंग बाहेर येणार नाही. हे बघा, अगदी हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतात तसा सुरेख आणि परफेक्ट मोमोजचा शेप तयार झालेला आहे. हे पहा. दुसरीकडे एका मोठ्या भांड्यात मी पाणी उकळत ठेवले आहे. पाण्याच्या भांड्यात लिंबाची बारीक फोड टाकली, जेणेकरून भांडं काळं पडणार नाही. आता चाळणीला थोडं तेल लावून त्यावर हे तयार मोमोज थोडे अंतर ठेवून मांडून घेऊया. चाळणी उकळत्या पाण्याच्या भांड्यावर ठेवून त्यावर घट्ट झाकण ठेवा. मध्यम ते मोठ्या आचेवर साधारण 10 ते 12 मिनिटे मोमोज वाफवून घ्यायचे आहेत. 12 मिनिटांनंतर झाकण उघडताच बघा, मोमोज छान ट्रान्सपरंट दिसत आहेत आणि मस्त चमक आली आहे. म्हणजेच आपले मोमोज अगदी परफेक्ट शिजले आहेत. आता हे गरमागरम ज्युसी व्हेज मोमोज शेजवान चटणीसोबत सर्व करा. तुम्ही ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचे व्हेज मोमोज कसे झाले आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या मृणाल्स ॲप्रन चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.